Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण इंग्लिश व्याकरण म्हणजेच इंग्लिश ग्रामरची सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजेच खूप जास्त शून्यापासून ते शिखरापर्यंत आपण शिकत आहोत, ज्यामध्ये आपण बेसिक डेफिनेशन्स बघतो आणि मग एक्झाम्पल्स बघतो, मग रिव्हिजन करतो आणि खूप सारी प्रॅक्टिस करतो. सो हे जे पॅटर्न आहे ते जे काही बेसिक्स ग्रामर आहेत त्याच्यामधून आपण थोडंसं मीडियम स्टेजला आता आलेलो आहोत. मग आपले खूप सारे टॉपिक्स हे अजून राहिलेले आहेत. वोकॅबलरी असू देत, जे काही असू देत, जे तुमचे रिक्वेस्ट आहेत ते सगळे इथे कंप्लीट केले जाणार आहेत, फुलफिल केले जाणार आहेत. आता आज ह्याचा आपण सध्या 17वं लेक्चर बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण मॉडेल शिकणार आहोत. आणि जर तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल तरीही तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिकॉज आपण याच्यामध्ये मराठी ट्रान्सलेशन ही लिहिलेलं आहे, सो दॅट तुम्हाला मराठीमध्येही त्याचा अर्थ कळावा. So let's get started into it. Modals, today is the 17th lecture of it. मोडल्स म्हणजे काय असतं? मोडल्स म्हणजे हे एक ऑक्सिलरी वर्ब्स असतात, जे कशासमोर यूज करतात, ते जे मेन वर्ब असतात त्याच्या आधी यूज करतात आणि हे स्पीकरचं जे ॲटिट्यूड आहे किंवा ॲक्शनच्या प्रती किंवा सिच्युएशनच्या प्रती जे ॲटिट्यूड आहे ते दाखवण्यासाठी हा वर्ब यूज केला जातो. सो ऑक्सिलरी वर्ब म्हणजे काय? ऑक्सिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब्स आपण त्याला म्हणतो. ऑक्सिलरी वर्ब मीन्स हेल्पिंग वर्ब्स. आता हेल्पिंग मीन्स व्हॉट? आता हेल्पिंग म्हणजे मदत करणे, राईट? ऑक्सिलरी वर्ब मीन्स हेल्पिंग वर्ब्स अँड हेल्पिंग मीन्स मदत करणे. सो हे जे वर्ब्स आहेत ऑक्सिलरी वर्ब्स किंवा आपण त्याला मॉडेल्स म्हणतो, हे कशासाठी मदत करतात? तर जो स्पीकर आहे म्हणजे जे वाक्य बोलत आहे किंवा जे सेंटेन्स बोलत आहे त्याला कोणत्या सिच्युएशनला रेफर करायचं आहे, त्यामध्ये कोणत्या ॲक्शनला रेफर करायचं आहे, हे मेन वर्बसाठी हेल्प करतं. कोण हेल्प करतं? ऑक्सिलरी वर्ब्स हेल्प करतात. आणि ऑक्सिलरी वर्ब म्हणजेच काय आहे? मॉडेल्स आहे. ते कोणतेही सिच्युएशन किंवा ऍक्शन असेल त्याचा जो ॲटिट्यूड आहे, जो स्पीकर बोलत आहे, तर ते सांगण्यासाठी आपल्याला मदत करतं, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्सिलरी वर्ब्स असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याला काय म्हणतो आपण? मॉडेल्स असाही शब्द आहे त्याला. ओके, सो मॉडेल्स मध्ये आपण आता मराठी याचं अर्थ बघूयात काय. ही मुख्य क्रियापदाच्या आधी वापरली जाणारी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. ती एखाद्या कृतीबद्दल वाक्याचा दृष्टिकोन दर्शवतात. सो आपल्याला काय? आपल्याला विजन दिसतं की हे कोणत्या टाईपची सिच्युएशन आहे या वाक्यामध्ये, आणि हे सांगण्यासाठी ऑक्सिलरी वर्ब किंवा मॉडेल्स हेल्प करतात किंवा हेल्पिंग वर्ब्स ही म्हणतात. ओके, ह्याचे काही एक्झाम्पल कॉमन मॉडेल्स काय आहेत? कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, आउट टू, नीड, डेअर, यूज टू. सो हे सगळे काय आहेत? हे कॉमन मॉडेल्स आहे जे आपण रेग्युलर इंग्लिश स्पीकिंग किंवा रायटिंगमध्ये किंवा जे काही आपण रीडिंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळतात. हे कॉमन मॉडेल्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपण ह्याला वाक्यामध्ये कसं यूज करणार? शी कॅन स्विम. आता इथे कॅन जो आहे तो काय आहे? स्विम हा मेन वर्ब आहे आणि कॅन का आहे? कॅन हा हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजेच काय आहे? मॉडेल आहे. सो कॅन इज अ मॉडेल हिअर. शी कॅन स्विम म्हणजेच ती पोहू शकते. इथे शक्यता कोणता शब्द दाखवतोय? कॅन. सो कॅन इज अ मॉडेल और अ हेल्पिंग वर्ब और अन ऑक्सिलरी वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हिअर कॅन एक्सप्रेसेस ॲबिलिटी. हिअर कॅन एक्सप्रेसेस ॲबिलिटी. आता परत इथे कॅन आला, सो अगेन द पॉसिबिलिटी मीन्स मॉडेल. ओके, कॅन इज अ मॉडेल मीन्स ऑक्सिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. यू मस्ट ओबे द रूल्स. तुला रूल्स ओबे म्हणजेच पाळलेच पाहिजे. रूल्स हे पाळलेच पाहिजे. तू रूल्स पाळलेच पाहिजे हे याचा अर्थ आहे. सो पाळलेच पाहिजे हे कशावरून कळतं आपल्याला? स्ट्रिक्टनेस मस्ट या शब्दापासून कळते. सो मस्ट अगेन इज अ हेल्पिंग वर्ब और ए मॉडेल. ओके, सो मस्ट इज अ मॉडेल. सो इथे काही मॉडेल्सचा मी टेबल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मेन मॉडेल दिलेले आहे, त्याचे युजेस दिलेले आहेत आणि मग त्यांचे मराठी अर्थ जे आहेत ते दिलेले आहेत. जर तुम्हाला हे एक्झामच्या वेळेला पटकन रिवाइज करायचं असेल, सो दॅट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस टेबल, म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यास करताना मॉडेलचा खूप जास्त इझी जाणार आहे. सो आय विल गेट असाइड फॉर अ सेकंड सो दॅट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके, नाउ लेट अस मूव्ह ऑन अहेड. सगळ्यात पहिला मॉडेल काय आहे? कॅन आहे. एबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी. शक्यता, कोणत्याही गोष्टीची परवानगी किंवा परत शक्यता, क्षमता, शक्यता किंवा परवानगी, ह्या सगळ्या गोष्टी कशावरून कळतात? कॅन या मॉडेलवरून कळतात. सो क्षमता,
परवानगी किंवा शक्यता, म्हणजेच ॲबिलिटी, परमिशन किंवा पॉसिबिलिटी जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण कॅन हा मॉडेल यूज करतो. नेक्स्ट मॉडेल आहे कुड. ओके, पास्ट एबिलिटी, पोलाइट रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी. ओके, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला भूतकाळाची क्षमता दाखवायची असेल, क्षमता जर प्रेझेंट टेन्सची दाखवायची असेल तर आपण कॅन वापरतो, बट पास्ट टेन्सची जर आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची असेल, ओके, म्हणजेच आपल्याला जर पास्ट टेन्सची एबिलिटी क्षमता दाखवायची असेल तर आपण कुड वापरतो. म्हणजेच कॅनचा पास्ट टेन्स काय आहे? कुड आहे. कॅन हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स आहे आणि कुड हे पास्ट टेन्स आहे. ओके, सो भूतकाळातील क्षमता किंवा नम्र विनंती करायची असेल किंवा शक्यता डिफाईन करायची असेल तेव्हा आपण कुड हा शब्द किंवा कुड हा मॉडेल यूज करतो. नेक्स्ट आहे मे. परमिशन, पॉसिबिलिटी, विश. जसं की आपण म्हणतो ना, मे गॉड ब्लेस यू. सो इथे काय दाखवतोय? आपण विश दाखवतोय, प्रेयर दाखवतोय की भगवान तुम्ही आशीर्वाद दे, असं आपण म्हणतो ना. सो दिस इज अ व्हॉट? दिस इज अ विश. सो दॅट इज वाय तिथे मे यूज केलेला आहे, मे हा मॉडेल यूज केलेला आहे. सो कधीही आपल्याला कोणत्याही गोष्टीची परवानगी घ्यायची असेल, शक्यता सांगायची असेल किंवा इच्छा सांगायची असेल, जसं की शक्यता म्हटलं तर इट मे रेन टुडे. आज पाऊस होऊ शकतो किंवा पडू शकतो, राईट. सो ही काय आहे? ही एक शक्यता आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे. सो इथे पण आपण मे हा शब्द यूज करू शकतो. नेक्स्ट आहे माइट. वीक पॉसिबिलिटी. सो आता काय आहे? शक्यता आहे पण खूप जास्त कमी आहे. ओके, तेव्हा आपण कमी शक्यताच्या गोष्टी दर्शवण्यासाठी हे माइट वापरतो. जसं ही माइट कम टुमॉरो, ही माइट कम टुमॉरो. सो माइट इज लाईक लेस पॉसिबिलिटी, की ती होण्याची शक्यता थोडी कमी आहे. ओके, नेक्स्ट आहे शाल. सजेशन, ऑफर, फ्युचर, डिटर्मिनेशन. सो कधीही कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला सूचना द्यायची असेल किंवा प्रस्ताव ठेवायचा असेल, भविष्य म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये जर यूज करायचं असेल आणि दृढ निश्चय सांगायचा असेल तेव्हा आपण शाल हा शब्द सांगतो. ओके, जसं की ही शाल कम टुमॉरो, म्हणजे तो उद्या आलाच पाहिजे, दृढ निश्चय, राईट. सो दिस इज शाल का यूज. नेक्स्ट आहे शुड. ॲडवाइस, ड्युटी, एक्सपेक्टेशन, प्रोबॅबिलिटी. म्हणजेच काय? सल्ला सांगायचा असेल, कर्तव्य दाखवायचं असेल किंवा अपेक्षा दाखवायची असेल किंवा संभाव्यता सांगायची असेल तर आपण शुड वापरतो. ओके, जसं की ही शुड बी प्रेझेंट नाव. ओके, ही शुड बी प्रेझेंट नाव. तर हे काय सांगतं? आपल्याला कर्तव्य सांगतंय, राईट, किंवा अपेक्षा, आपल्याकडून केलेली अपेक्षा ही हे सांगत आहे. सो आपण हे जे शुड आहे असं वापरतो. यू शुड रिस्पेक्ट मी. अगेन व्हॉट? आपली एक्सपेक्टेशन आहे, आपली अपेक्षा आहे की समोरचा जो स्पीकर आहे तो अपेक्षा करतोय आपल्याकडून की तुम्हाला रिस्पेक्ट केलंच पाहिजे. सो असे जेव्हा शब्द आपल्याला किंवा असे ऍक्शन डिफाईन करायचं असेल तर आपण इथे शुड हा मॉडेल यूज करतो. नेक्स्ट आहे विल. फ्युचर टेन्स मध्ये यूज करतो. विलिंगनेस दाखवायची असेल किंवा डिटर्मिनेशन दाखवायची असेल म्हणजेच आपल्याला भविष्य काळासाठी यूज करतो, म्हणजे फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी यूज करतो, किंवा इच्छा किंवा तयारी दाखवायची असेल किंवा दृढ निश्चय दाखवायचा असेल तेव्हा आपण विल यूज करतो. आय विल पे यू टुमॉरो. मी तुला नक्कीच उद्या पे करेल. ओके, सो अगेन इथे काय दाखवतंय? तयारी दाखवतंय, राईट, दॅट मी तुला उद्या पे करेलच. सो नेक्स्ट आहे वुड. आता विलचा पास्ट टेन्स काय आहे? वुड आहे. सो पोलाइट रिक्वेस्ट दाखवायची असेल, पास्ट हॅबिट दाखवायची असेल, प्रेफरन्स दाखवायची असेल किंवा कंडिशनल दाखवायची असेल, जसं की नम्र विनंती असेल, भूतकाळातील सवय असेल, पसंती असेल किंवा अट असेल तेव्हा आपण वुड हा शब्द यूज करतो. ओके, जसं की he would dance the whole day earlier. He would dance the whole day earlier. So he would dance the whole day earlier म्हणजे काय? की तो आधी नाचत होता, ती त्याची ओल्ड हॅबिट होती, हे झालेलं आहे. ओके, सो हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? वुड हा शब्द यूज करतो. ओके, ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स कॉज्ड. सो नेक्स्ट काय आहे? आपला नेक्स्ट मॉडेल आहे मस्ट. सो मस्ट कधी पण आपल्याला स्ट्रॉंग नेसेसिटी दाखवायची असेल, ऑब्लिगेशन दाखवायचं असेल किंवा लॉजिकल कन्क्लुजन दाखवायचं असेल, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अत्यावश्यक गोष्टी असेल किंवा बंधन असेल किंवा तार्किक निष्कर्ष असेल तेव्हा आपण मस्ट दाखवतो. जसं की आपण ही मस्ट गिव्ह मी अ थिंग टुमॉरो. ओके, ही मस्ट गिव्ह मी अ गिफ्ट टुमॉरो, म्हणजे त्याने मला ही गिफ्ट दिलंच पाहिजे. सो इथे काय आहे? बंधन आहे, राईट. सो जेव्हा कधी असं बंधन किंवा आवश्यकता किंवा तार्किक निष्कर्ष दाखवायचं असेल सो तेव्हा आपण मस्ट हा शब्द किंवा मॉडेल यूज करतो.
नेक्स्ट आहे आउट टू, म्हणजेच जेव्हा ड्युटी, ऍडवाइस, मोरल ऑब्लिगेशन म्हणजेच कर्तव्य, सल्ला किंवा नैतिक संबंध बंधन दाखवायचं असेल, कर्तव्य, सल्ला किंवा नैतिक बंधन दाखवायचं असेल तेव्हा आपण आउट टू विचारतो, यूज करतो, राईट. सो ही इज आउट टू, ही इज आउट टू बी प्रेझेंट टुमॉरो. सो अगेन आउट टू म्हणजेच काय, इथे हा त्याचा कर्तव्य आहे की त्याने इथे प्रेझेंट राहिलंच पाहिजे. सो आपण इथे आउट टू हा मॉडेल यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे नीड, म्हणजेच नेसेसिटी. ओके, आवश्यकता. आय नीड वॉटर नाव, आय नीड वॉटर म्हणजेच काय, आवश्यकता दाखवते. सो नीड हा मॉडेल जेव्हा कधी आपल्याला आवश्यकता दाखवायची असेल तेव्हा आपण नीड हा मॉडेल यूज करतो. नेक्स्ट मॉडेल आहे डेअर, म्हणजेच करेज किंवा चॅलेंज. ओके, आपल्याला जर धाडस दाखवायचं असेल तर आपण डेअर यूज करतो. जसं की आपण ते ट्रूथ अँड डेअर गेम खेळतो ना, त्याच्यामध्ये डेअर हा काय असतं, डेअर हे धाडस असतं आणि ट्रूथ काय असतं, आपल्याला खरं बोलावं लागतं. सो जेव्हा कधी आपल्याला आपल्यावरती बॉटल फिरते आणि मग आपल्याला विचारलं जातं की ट्रूथ की डेअर, मग आपण जर डेअर सांगतो तर आपल्याला काही धाडसची गोष्ट समोरचे लोक सांगतात करण्यासाठी आणि आपल्याला ती करावी लागते. सो तेच धाडस, डेअर मीन्स धाडस. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोलले की हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दॅट, म्हणजे तुझी धाडस कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची. सो परत इथे आपण धाडस दाखवण्यासाठी, म्हणजे धाडस हा शब्द यूज करण्यासाठी आपण डेअर हे मॉडेल यूज करतो. सो डेअर अगेन एक मॉडेल आहे. नेक्स्ट आहे यूज टू, म्हणजेच पास्ट हॅबिट किंवा स्टेट, भूतकाळातील सत्य किंवा स्थिती. ओके, भूतकाळातील काही आपल्याला सवय दाखवायची असेल किंवा स्थिती दाखवायची असेल, जसं की आय यूज टू राईट पोएम्स, आय यूज टू राईट पोएम्स म्हणजे मी पोएम्स लिहत होतो, आता नाही लिहत आहे, लिहत होतो म्हणजे आधी लिहत होतो. सो इट इज अ पास्ट हॅबिट. सो दॅट इज वाय तेव्हा आपण यूज टू यूज करतो, म्हणजेच यूज टू हे मॉडेल वापरतो. सो हे झाले पूर्ण लिस्ट मॉडेल्सची वेगवेगळ्या. आता आपण गोल्डन रूल्स बघूयात मॉडेल्स मध्ये काय यूज करतात. सो मॉडेल्स मध्ये कधीही लिहिताना आपण सगळ्यात पहिला सब्जेक्ट लिहितो, मग आपण मॉडेल लिहितो, मग आपण V1 म्हणजेच बेसिक फॉर्मचा वर्ब यूज करतो, जसं की कम, केम, केम. हे असे 3 प्रकारचे मॉडेल्स असतात ना, जसं की राईट, रोट, रिटन. सो हा काय असतो, हा V1 असतो, हा V2 असतो आणि हा V3 असतो. सो मोस्टली इथे मॉडेल यूज केल्यावर आपण V1 यूज करतो, बेस फॉर्म, अँड देन आपण ऑब्जेक्टचा वापर करतो. जसं की शी कॅन स्पीक इंग्लिश. सो शी इथे काय आहे, सब्जेक्ट आहे, कॅन हे मॉडेल आहे, स्पीक हे बेसिक वर्ब आहे V1 आणि इंग्लिश हा काय आहे, इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. सो असं आपण मॉडेलचा वापर करतो एका सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही मे कम टुमॉरो. अगेन ही इज द सब्जेक्ट हिअर, मे हे मॉडेल आहे, कम हे वर्ब आहे V1 आणि टुमॉरो हा ऑब्जेक्ट आहे किंवा टाइम आहे. यू मस्ट स्टडी हार्ड, तुम्ही कठोर अभ्यास केलाच पाहिजे, तिथे मी ट्रान्सलेशन ही लिहिलेलं आहे. सो यू इज द सब्जेक्ट, मस्ट इज द मॉडेल, हे वर्ब आहे V1 आणि हार्ड हे काय आहे, हार्ड हे ऍक्शन आहे किंवा ऑब्जेक्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे दे शुड ओबे द रूल्स. दे अगेन सब्जेक्ट, शुड हा मॉडेल आहे, ओबे हा वर्ब आहे आणि रूल्स हे ऑब्जेक्ट आहे. सो दिस इज हाऊ द गोल्डन रूल ऑफ मॉडेल वर्क्स. सगळ्यात आधी कधी सब्जेक्ट आला पाहिजे आणि जो मेन वर्ब असतो त्या मेन वर्बच्या ऑलवेज आधी हा मॉडेल येतो आणि मग लास्टला, जसं की आपल्याला माहिती आहे सेंटेन्सचा बेसिक स्ट्रक्चर, लास्टला ऑब्जेक्ट येतं. ओके, नाउ लेट अस मूव्ह ऑन अहेड. काही इम्पॉर्टंट एक्झाम रूल्स आहेत मॉडेल्स मध्ये जे आपल्याला ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. मॉडेल नंतर नेहमी वर्बची बेस फॉर्म येते. सो जेव्हा कधीही आपण असं मॉडेल लिहितोय तर त्याच्यानंतर जो वर्ब येतो तो कायम बेस फॉर्म मधला असला पाहिजे. बेस फॉर्म म्हणजे काय, V1 वर्ब. जसं आपण आता बघितलं ना, रोट, राईट, रोट, राईट, रोट, रिटन. सो इथे जो राईट आहे ना तो काय आहे, राईट जो आहे तो बेस फॉर्म आहे वर्बचा. ओके, डान्स, डान्स्ड, डान्स्ड. सो परत जो डान्स आहे ते काय आहे, बेसिक फॉर्म आहे. ओके, जसं की सिंग, सिंग, संग, सिंग, सॅंग, संग, सिंग, सॅंग, संग. सो इथे जे सिंग आहे ते काय आहे, बेसिक फॉर्म आहे. सो V1 ऑलवेज V1 यूज करतो आपण. मॉडेल जर आधी असला तर ऑलवेज आपण जो बेसिक फॉर्म ऑफ वर्ब आहे तोच यूज करतो. फॉर एक्झाम्पल, शी कॅन स्पीक इंग्लिश. आता इथे काय, स्पीकचा V1 स्पीक आहे, मग काय आहे, स्पोक आहे आणि मग काय आहे, स्पोकन आहे. राईट, हे आहे
V1 V2 V3. आता इथे बेसिक फॉर्म काय आहे, स्पीक आहे, म्हणून आपण मॉडेल, इथे कॅन हा मॉडेल आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर V1 हा वर्ब यूज केला आहे, म्हणजे स्पीक हा वर्ब यूज केलेला आहे. ही कॅन स्पीक्स इंग्लिश. आता स्पीक्स हे जे आहे हे काय होतं, हे चुकीचं होतं. स्पीक्स नाही यूज करू शकत आपण, बिकॉज स्पीक्स हा काय आहे, चुकीचा वर्ब आहे. ओके, म्हणजे चुकीचा प्रकार आहे जो यूज केलेला आहे. आपण एस नाही लावायचा इथे, फक्त बेस फॉर्म जो आहे वर्बचा तोच यूज करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी मे गोज देअर. आता गोज कसं येऊ शकतं, गोज हे रॉंग आहे, बिकॉज इथे मॉडेल यूज केलेला आहे, मे हा मॉडेल आहे, तर इथे गो आला पाहिजे. आता इथे पण V1 काय असतो, गो असतं, गो, वेंट, गॉन. सो गो हा परत V1 आहे, म्हणून आपण इथे V1 म्हणजे बेस वर्ब हा यूज केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया, यू मस्ट स्टडीड हार्ड. आता मस्ट यूज केला इथे, तर स्टडीड कसं येणार, रॉंग. आपण पास्ट टेन्स किंवा असं नाही यूज करत, आपण ऑलवेज बेसिक वर्ब यूज करतो, म्हणजे बेस वर्ब यूज करतो V1. सो इथे स्टडी आहे हा बेस वर्ब आहे. सो स्टडी, स्टडीड, स्टडीड. ओके, सो स्टडी ही ते बेस आहे, म्हणजेच V1 आहे. सो दॅट इज वाय वी हॅव युज्ड स्टडी. म्हणजेच मस्ट हा मॉडेल आहे, त्या मॉडेल नंतर आपण स्टडी म्हणजेच बेस वर्ब स्टडी हा यूज केलेला आहे. सो दिस इज द वे, दिस इज वन ऑफ द रूल्स की आपण ऑलवेज जेव्हा कधीही आपण मॉडेल्स यूज करतो तर आपण बेस वर्ब यूज करतो, म्हणजेच V1 हा वर्ब यूज करतो जो बेसिक वर्ब आहे. गोज, वेंट, गॉन, स्टडीड असे जे पास्ट टेन्स वाले वर्ब आहेत ते आपण यूज करत नाही. नेक्स्ट रूल आहे इम्पॉर्टंट रूल्स ऑफ मॉडेल्स. आता परत इम्पॉर्टंट रूल्स आहे, जसं की ही कॅन गोज नाही, ही कॅन गो, परत V1 यूज करायचं आहे, ते चालेल आहे. शी मे कम्स नाही, तर शी मे कम. परत बेसिक, आता कम, केम, केम. V1 V2 V3, राईट. सो कम हा काय आहे, बेसिक वर्ब आहे. दॅट इज आपण जेव्हा आपण इथे मे हा मॉडेल यूज केला तर आपण बेस वर्ब यूज केला. नेक्स्ट इथे गो, वेंट, गॉन जो पहिला आहे तिथे पण आपण बेस वर्ब यूज केलेला आहे, गो, बिकॉज इथे कॅन मॉडेल यूज केला, हे चुकीचं आहे. नेक्स्ट आहे दे शुड वर्क. सो आता मॉडेल यूज केल्या मधल्यावर पास्ट टेन्स नाही यूज करू शकत, वर्क नाही तर वर्क यूज करू शकतो. सो याचं काय आहे, याचा आहे बेस वर्ब हा वर्क आहे, आणि V2 काय आहे, वर्कड आहे, आणि V3 पण काय आहे, वर्कड आहे, राईट. आता यू मस्ट ओबेड. सो आता इथे परत आपण काय यूज केलेला आहे, इथे आपण मॉडेल मस्ट हा यूज केलेला आहे. सो दॅट इज वाय वी कॅनॉट यूज ओबेड. आपण पास्ट टेन्स नाही यूज करू शकत, आपल्याला बेसिक वर्ब यूज करावं लागतं, बिकॉज आपण मॉडेल यूज केलेला आहे. सो ओबे, ओबेड, ओबेड. सो ओबे हा बेसिक वर्ब आहे इथे, म्हणून आपण ओबे यूज केलेला आहे. मॉडेल मस्ट नंतर ओबे यूज केलेला आहे. दॅट इज वाय दिस इज हाऊ वी यूज द मॉडेल्स, आणि त्याच्यामध्ये वर्ब असे मॉडिफाय होतात. जेव्हा कधी आपण मॉडेल्स यूज करतो, सो जे वर्ब आहे ते अगर एकदम बेसिक फॉर्मचं म्हणजेच बेस फॉर्मचं यूज करतो. नेक्स्ट आहे शी कॅन स्विम. अगेन इथे मॉडेल कॅन आहे, शी कॅन स्विम दोनदा आलेला आहे. शी कॅन डान्स लिहू शकता तुम्ही इथे. ओके ओके, और शी कॅन कुक. यू मे कम, यू शी मे गो. ती येऊ शकते, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला शक्यता दाखवायची असेल तेव्हा आपण कॅन यूज करतो, जसं की आपण आधी बघितलं. सो आता हे वेगवेगळे प्रकार आहेत मॉडेल्सचे, जे अकॉर्डिंग टू द पॉसिबिलिटी किंवा परमिशन किंवा एबिलिटी हे ज्या गोष्टी आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपण कसं ह्यांचा वापर करावा हे याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी इथे. ओके, तर आपण वन बाय वन आता बघूयात कसे आहेत. नंबर 1, कॅन. जेव्हा कधी आपल्याला कॅन हा मॉडेल यूज करायचा आहे तो कधीही आपल्याला क्षमता किंवा एबिलिटी दाखवतो, राईट. ते आपल्याला एबिलिटी म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, क्षमता दाखवतो. जसं की आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, ही कॅन स्विम. सो जे कॅन आहे तिथे ते काय दाखवत होतं, आपल्याला क्षमता दाखवत होतं, राईट. सो दॅट इज वाय वेन वी यूज कॅन देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी, नॉट पॉसिबिलिटी सॉरी, देर इज अ ॲबिलिटी. सो दॅट इज क्षमता. शी कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. आता इथे कॅन आहे म्हणजे ती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, परत शक्यता दाखवत आहे, म्हणून आपण कॅन हा मॉडेल यूज केला आहे. आणि आता पण परत तुम्ही ते वर्ब बघू शकता, जो बेस वर्ब आहे, सॉल्व, सॉल्व्ड, सॉल्व्ड. सो जो बेस वर्ब आहे सॉल्व तो यूज केलेला आहे, राईट. सो कधीही अबिलिटी दाखवायची असेल किंवा क्षमता दाखवायची असेल तेव्हा आपण कॅन यूज करतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे परमिशन. सो परमिशन म्हणजेच काय, आपल्याला परवानगी दाखवायची असेल, कॅन आय यूज युअर फोन, तेव्हा पण आपण कॅन यूज करतो. ओके,
कॅन आय हॅव युअर बुक, परत काय दाखवतोय, परमिशन दाखवतोय. सो दॅट इज वाय व्हेनेवर वी हॅव टू शो द क्षमता, म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्याला एबिलिटी दाखवायची आहे किंवा आपल्याला परमिशन दाखवायची आहे तेव्हा आपण कॅन हा मॉडेल यूज करतो. थर्ड आहे पॉसिबिलिटी. सो जेव्हा कधीही आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची असेल, म्हणजेच आपल्याला शक्यता दाखवायची असेल, तेव्हा पण आपण कॅन यूज करतो. एक्सेसिव्ह रेन कॅन कॉज फ्लड, म्हणजे जास्त पाऊस झाला तर पूर येण्याची शक्यता आहे. परत इथे एबिलिटी म्हणजे सॉरी एबिलिटी नाही तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवत आहे. सो कॅन हा शब्द आपल्याला शक्यता दाखवायची असेल, परवानगी दाखवायची असेल, क्षमता दाखवायची असेल तेव्हा आपण यूज करतो. ओके, नेक्स्ट शब्द आहे कुड. ओके, सो कुड हा शब्द कधी यूज करू शकतो आपण, कुड हा शब्द आपण यूज करू शकतो जेव्हा कधीही पास्ट एबिलिटी दाखवायची असेल. आता कॅन जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, कॅन हा जर प्रेझेंट टेन्स दाखवायचा असेल तर पास्ट टेन्स काय आहे, पास्ट टेन्स कुड आहे. ओके, कॅनचा पास्ट टेन्स काय आहे, कुड आहे. सो कुड ही पास्ट एबिलिटी दाखवतं. भूतकाळातील क्षमता किंवा पोलाइट रिक्वेस्ट, जेव्हा कधी आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल तेव्हा पण आपण ही कुड हा शब्द किंवा कुड हा मॉडेल यूज करू शकतो. नम्र विनंती किंवा शक्यता दाखवायची असेल. आय कुड स्विम वेन आय वॉज 5. आता इथे काय आहे, ती एकदम पास्ट एबिलिटी दाखवते, म्हणजे त्याच्या अधिकची क्षमता जी होती त्या व्यक्तीची ती दाखवत आहे, ती आता नाही आहे, आधीची होती, म्हणून इथे कुड यूज केलाय. जर ती आत्ताही असती क्षमता तर कॅन यूज केलं असतं आपण, पण ती क्षमता आधी होती. आय कुड स्विम अर्लियर, म्हणजे आय कुड स्विम वेन आय वॉज 5, जेव्हा तो 5 वर्षांचा होता तेव्हा तो स्विम करू शकत होता. दॅट इज वाय तिथे कुड हा मॉडेल यूज केलेला आहे. जर आत्ताही त्याला स्विमिंग आली असती तर आपण कॅन हा मॉडेल यूज केला असता. सो आय कॅन स्विम. ओके, सो दिस इज हाऊ द डिफरन्स. म्हणजे जर आपल्याला जर भूतकाळातील क्षमता दाखवायची असेल तर कुड वापरतो, आणि आत्ता प्रेझेंटची क्षमता दाखवायची असेल किंवा कॅन किंवा एबिलिटी आत्ताची प्रेझेंटची एबिलिटी दाखवायची असेल तर आपण कॅन हा शब्द, कॅन हा मॉडेल यूज करतो. नेक्स्ट आहे मॉडेल मे. फॉर्मल परमिशन किंवा औपचारिक परवानगी आपल्याला जर दाखवायची असेल तर आपण मे हा मॉडेल यूज करतो, किंवा आपल्याला परत शक्यता दाखवायची असेल किंवा आपल्याला ब्लेसिंग द्यायची असेल, आशीर्वाद द्यायचा असेल किंवा आपल्याला इच्छा दर्शवायची असेल तर आपण मे हा मॉडेल यूज करतो. फॉर एक्झाम्पल ही मे कम टुमॉरो. आता इथे परत काय आहे, इथे एक पॉसिबिलिटी आहे, इथे शक्यता दाखवते दॅट ही मे कम टुमॉरो ऑर गॉड मे ब्लेस यू. अगेन इथे ब्लेसिंग झाली. अगेन विश, मे युअर विश कम ट्रू, परत ही एक विश झाली, राईट. सो दॅट इज वाय हे जेव्हा असे आपल्याला वाक्य बोलायचे असतील, आपल्याला इच्छा दाखवायची असेल, आपल्याला हे दाखवायची असेल, आपल्याला शक्यता दाखवायची असेल, आपल्याला परमिशन काढायची असेल, मे आय कम इन मॅम, जसं ही फॉर्मल परमिशन आपण मॅमला विचारतो, राईट. सो दॅट इज अगेन अ मे, दॅट इज अ मॉडेल वर्ड जे आपण यूज करतो कधीही आपल्याला फॉर्मल परमिशन किंवा आपल्याला औपचारिक परवानगी ज्याला आपण म्हणतो, शक्यता किंवा इच्छा किंवा आशीर्वाद सांगायचं असेल वाक्या थ्रू तेव्हा आपण हे यूज करतो. ओके, नेक्स्ट आहे माइट, म्हणजेच वीकर ऑर लेस सर्टन एबिलिटी. म्हणजेच इथे काय आहे, इथे क्षमता आहे पण ती खूप जास्त कमी क्षमता आहे म्हणून आपण माइट वापरतो. जसं की ही माइट कम, म्हणजे तो येऊ शकतो. तर दॅट इज नॉट, आपल्याला टोटली माहिती नाहीये, आपण टोटली शुअर नाही आहोत की तो येणार आहे की नाही. सो ही माइट कम, एकदम कमी क्षमता आहे म्हणून आपण माइट यूज करतो. इट माइट रेन टुडे, आपल्याला माहिती नाही, क्षमता कमी आहे, सो इट माइट आपण यूज करतो. माइट हा मॉडेल जेव्हा कधी आपल्याला कमी क्षमता दाखवायची असेल तेव्हा आपण यूज करतो. ओके, नेक्स्ट आहे शाल मॉडेल, जो आपल्याला परत फ्युचरमध्ये यूज करतो किंवा भविष्य सजेशन किंवा सूचना द्यायची असेल किंवा प्रस्ताव द्यायचा असेल तेव्हा आपण शाल यूज करतो. जसं की वी शाल मीट अगेन, म्हणजेच हे काय आहे, हा एक प्रस्ताव आहे, राईट. वी शाल मीट अगेन. सो वेन एव्हर यू हॅव टू शो दिस काइंड ऑफ वर्ड्स, ते पण फ्युचरमध्ये देन आपण शाल यूज करतो. नेक्स्ट मॉडेल आहे शुड. ओके, शुड का आहे, शालचं पास्ट टेन्स आहे. जेव्हा कधी तुम्हाला ॲडवाइस द्यायचं असेल, ड्युटी किंवा कर्तव्य सांगायचं असेल किंवा आपल्याला पॉसिबिलिटी, एक्सपेक्टेशन म्हणजेच अपेक्षित शक्यता किंवा कंडिशनल सेंटेन्सेस दाखवायचे असेल तेव्हा आपण शुड यूज करतो. जसं की सिटिझन्स शुड ओबे द लॉ, म्हणजेच हे काय आहे, हे ड्युटी आहे, राईट. हे ड्युटी दाखवते आपल्याला की सिटिझन्सनी जे लॉज आहेत ते फॉलोच केले पाहिजे. सो दिस इज अ ड्युटी, दॅट इज वाय वी आर युझिंग this should here. Okay, so should whenever we are giving an advice, so you should have this medicine, again the doctor is giving the advice, doctor ha advice देतो, that is why we are using should, म्हणजेच सल्ला देण्यासाठी. नेक्स्ट आहे will. अगेन फ्युचर टेन्स मध्ये वापरतात. फ्युचर टेन्सच्या वाक्यामध्ये विलिंगनेस किंवा तयारी किंवा इच्छा दाखवायची असेल किंवा
हां, किंवा आपल्याला फ्युचर टेन्समध्ये ह्या गोष्टी सांगायच्या असतील, तेव्हा आपण विल यूज करतो. फॉर एक्झाम्पल, शी विल हेल्प यू म्हणजेच काय, ही तयारी किंवा इच्छा आहे तिची फ्युचर टेन्समध्ये. शी इज गोइंग टू हेल्प, तिने अजून हेल्प नाही केली, तर हे फ्युचर टेन्समध्ये आहे. दॅट इज वाय शी विल हेल्प यू, म्हणजे ती तुला हेल्प करू शकते किंवा करणार आहे. सो अगेन हे काय फ्युचर टेन्समध्ये आहे, तिची काय आहे, इच्छा आहे, म्हणून आपण विल यूज केलेला आहे. ओके. वुड, विलचा पास्ट टेन्स काय आहे, वुड. पोलाइट रिक्वेस्ट, पास्ट हॅबिट किंवा प्रेफरन्स, म्हणजेच काही तिची सपोज एका व्यक्तीची काहीतरी पास्ट काहीतरी हॅबिट असेल किंवा तो आधी अभ्यास करत असेल, आता करत नसेल. ओके. सो हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पास्ट हॅबिट दाखवायची असेल किंवा आपल्याला काहीतरी एकदम फॉर्मली रिक्वेस्ट करायची असेल कोणाला तरी एकदम, किंवा कोणाला तरी प्रेफरन्स द्यायचे असेल, तेव्हा आपण वुड हा मॉडेल यूज करतो. शी वुड रादर वॉक दॅन टेक अ बस. सो इथे काय प्रेफरन्स दिलंय, म्हणजे आता ती काय म्हणते की मी रादर दॅन म्हणजे मी बस, रादर दॅन गोइंग बाय बस म्हणजे मी बसनी जाण्यापेक्षा मी काय प्रेफर करेल, मी चालणं प्रिफर करेल. सो शी इज अगेन चॉईस, दोघांमध्ये ती चॉईस करते. सो याला आपण म्हणतो प्रेफरन्स. सो तिने कशाला प्रेफरन्स दिले, तिने चालण्याला प्रेफरन्स दिलं रादर दॅन गोइंग इन द बस. सो दॅट इज वाय रादर दॅन गोइंग द बस. सो दॅट इज वाय इथे काय दाखवते, पॉसिबिलिटी दाखवते की तिने चालण्याला सिलेक्ट केलंय अदर दॅन बस. ओके. सो दॅट इज वाय जेव्हा कधी तुम्ही प्रेफरन्स देताय, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही काहीतरी चॉईस करताय, तेव्हा पण आपण वुड यूज करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे मस्ट. सो मस्ट हे काय दाखवतं आपल्याला, स्ट्रॉंग नेसेसिटी किंवा तीव्र आवश्यकता दाखवतं किंवा ऑब्लिगेशन बंधन दाखवतं, लॉजिकल डिडक्शन किंवा तार्किक निष्कर्ष दाखवतं. जसं की शी हॅज बीन वर्किंग ऑल डे, शी मस्ट बी टायर्ड. सो आता इथे काय दाखवत आहे, इथे दाखवत आहे लॉजिकल निष्कर्ष, म्हणजे आपल्याला इथे काय दाखवतं, आपण लॉजिकल थिंकिंग करतोय की आता ती पूर्ण दिवस काम केलंय तिने, तर ती नक्कीच थकलेली असेल. सो शी मस्ट बी टायर्ड. सो असं हे आपण मॉडेल्सचं जे यूज आहे ते करतो. ओके. अजून मॉडेल्स आहेत मस्ट नॉट. जसं मस्ट आहे तसं मस्ट नॉट आहे, ज्याला आपण मनाई म्हणतो, आणि जे नीड नॉट आहे त्याला आवश्यकता नाही. सो ह्या दोघांमधला पण फरक तुम्हाला माहिती असला पाहिजे की मस्ट नॉट म्हणजे कधीही जेव्हा तुम्हाला मनाई असेल कुठल्याही गोष्टी, तेव्हा आपण मस्ट नॉट यूज करतो. यू मस्ट नॉट टेक फोटोग्राफ्स हिअर. सो इथे मनाई असते म्हणून आपण तिथे मस्ट नॉट यूज करतो. आणि इथे नीड नॉट म्हणजे काय, शक्यता नाही. ओके. जशी यू नीड नॉट कॉल मी टुमॉरो. ओके. तुम्हाला मला कॉल करण्याची शक्यता नाही उद्या. सो दॅट इज वाय जेव्हा कधी नीड नॉट यूज करायचं असेल, तेव्हा आपण काय दाखवतो, तेव्हा आपण शक्यता नाही असं दाखवतो. बट मस्ट नॉट हे आपल्याला काय दाखवतो, आपल्याला स्ट्रेट अवे एकदम स्ट्रिक्टली मनाई दाखवतो. सो मस्ट नॉट कधी यूज करणार, जेव्हा आपल्याला मनाई दाखवायची असेल तेव्हा. आणि जेव्हा केव्हा आपल्याला आवश्यकता नाही असं बोलायचं असेल, तेव्हा आपण नीड नॉट यूज करतो. हे दोघांमधला फरक आहे. यू मस्ट नॉट स्मोक, तो इथे मनाई आहे म्हणून यू मस्ट नॉट स्मोक, स्ट्रिक्टली डिनाय, स्ट्रिक्टली नाही करायचं असं सांगतोय. सो मस्ट नॉट. नेक्स्ट आहे नीड नॉट कम टुमॉरो. सो येण्याची, उद्या येण्याची आवश्यकता नाहीये, नीड नॉट. ओके. नेक्स्ट आहे आउट टू. आता आपण आधीच बघितलं होतं की ते ड्युटी सांगतं किंवा काही मोरल ऍप्लिकेशन असतं किंवा ऍडवाइस किंवा एक्सपेक्टेशन असेल, तर आपण आउट टू हे यूज करतो. यू आउट टू हेल्प द पुअर, म्हणजे हे काय आहे, मॉरल ऍप्लिकेशन आहे. राईट. म्हणजेच जेव्हा कधी आपण नैतिक गोष्टी म्हणतो ना, तसं की तुम्हाला गरिबांना मदत केली पाहिजे. सो अगेन इथे आउट टू यूज करतो, बिकॉज दिस इज अगेन एक्सप्रेसिंग अ ड्युटी ऑर अ मॉरल ऍप्लिकेशन. सो अगेन आउट टू इज अ मॉडल. नेक्स्ट 14 मॉडेल इज डेअर. अगेन आपण म्हटलं की डेअर म्हणजे आपण हे सांगतो ना, डेअर म्हणजे तुम्ही हे करून दाखवा. आपण बघितलं होतं त्याचा अर्थ. जस्ट अ सेकंड, आय टेल यू अगेन. हा, धाडस. राईट. सो डेअर मीन्स व्हॉट, आपण धाडस हा शब्द बघितला होता, डेअर इज. सो धाडस कधी म्हणजेच करेज, जेव्हा कधी तुम्हाला ती कॉन्फिडन्स असेल, जेव्हा तुमच्यामध्ये ती हिंमत असेल, तेव्हा आपण ते दाखवण्यासाठी, ती हिंमत दाखवण्यासाठी डेअर हा शब्द बोलतो. जसं की हाऊ डेअर यू स्पीक टू मी लाईक दॅट. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची. सो जेव्हा आपल्याला इथे हिंमत यूज करतो, तेव्हा आपण डेअर हे मॉडेल यूज करतो. नेक्स्ट 15वं मॉडेल आहे. 15वं मॉडेल आहे यूज टू, म्हणजेच एक्सप्रेस अ पास्ट हॅबिट. म्हणजे जेव्हा कधी काही हॅबिट असेल, जेव्हा काही त्याची काहीतरी ऍक्शन करत असेल पास्टमध्ये, म्हणजे ते झालेलं आहे, आता नाही करत. सो तेव्हा ते आपल्याला सांगायचं असेल किंवा आपल्याला त्याची पास्ट सिच्युएशन सांगायची असेल, ती नो लॉंगर इज ट्रू, आता ती खरी नाहीये, ती होऊन गेलेलं आहे, तेव्हा तो करायचा आता नाही करत आहे, किंवा तेव्हा ती करायची आता नाही करत आहे. सो आता जर आपल्याला असं दाखवायचं असेल, तेव्हा आपण यूज टू हा वर्ड यूज करतो. सॉरी फॉर दिस. आय यूज टू प्ले क्रिकेट, म्हणजे मी
क्रिकेट खेळत होतो, आता नाही खेळत आहे, खेळत होतो. सो आता आपल्याला असं काहीतरी ऍक्शन दाखवायचं असेल जे आपण आधी करत होतो आणि आता नाही करत आहे ती गोष्ट. जसं की आय यूज टू कुक, म्हणजे मी कुक करत होते, आता नाही करत आहे. सो नो लॉंगर यू आर डुईंग इट, आता तुम्ही ते करत नाही आहात, तेव्हा आपण यूज टू हे मॉडेल यूज करतो, म्हणजेच वापरतो. नेक्स्ट, आता आपल्या मॉडेल्सचं जे काही टॉपिक होतं, जे काही सगळ्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज किंवा म्हणा क्षमता, एबिलिटी, जे काही परमिशन आपण शिकलो, हे तुम्हाला मॉडेल्स आता आलेच पाहिजे. नसतील आले तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करा आणि ते सगळे नोट डाऊन करून घ्या की कशाखाली काय येतं, कुठे काय काय आपण केलेलं आहे. ओके, सो हे नोट डाऊन करून आता तुम्ही इथे प्रॅक्टिस करा, सो दॅट तुम्हालाच कळेल की तुम्हाला जे काही आपण कन्सेप्ट आता शिकलो मॉडेल्सबद्दल ते कळलेलं आहे की नाही. सो मी इथे तुम्हाला छोटीशी एक्सरसाइज दिलेली आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिट देते. सो 1 मिनिटानंतर आपण ह्याचे आन्सर्स डिस्कस करूयात आणि जर ते चुकीचे असतील तर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही परत एकदा मागे जाऊन व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघाल, सो दॅट आपली वन शॉट रिव्हिजन होईल पूर्ण कन्सेप्टची आणि देन यू क्रॉस व्हेरीफाय की हे उत्तर का आलेलं आहे. ओके, सो आय विल गिव्ह यू 1 मिनिट, युअर टाइम स्टार्ट्स नाव. ओके, सो नाव लेट अस डिस्कस द आन्सर्स काय काय आहेत. डॅश आय कम इन सर. सो आता जेव्हा कधी आपण बघितले, जेव्हा कधी आपल्याला परमिशन घ्यायची असेल फॉर्मलवाली की मी आतमध्ये येऊ का, तर परत ही परमिशन झालेली आहे फॉर्मलवाली. सो आता आपण इथे काय यूज करणार, मी, राईट. सो आपण काय यूज करणार, मी. सो इट इज मे आय कम इन. सो कधीही फॉर्मल परमिशन असेल, ही फॉर्मल परमिशन आहे, दॅट इज वाय वी यूज मी. नेक्स्ट आहे यू मस्ट डॅश, सॉरी, यू डॅश नॉट ब्रिंग युअर बुक्स टुमॉरो. आता हे काय आपल्याला शक्यता दाखवत आहे, राईट. आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा कधी असं सांगायचं असेल की आपल्याला काय आहे, आवश्यकता नाही आहे, तो आपण शिकलोय. आपण जेव्हा कधी असं आवश्यकता नाही असं सांगायचं असेल, आवश्यकता नाही, तेव्हा आपण काय यूज करतो, तेव्हा आपण नीड नॉट हा शब्द यूज करतो. सो इथे काय येईल, काय येईल, नीड नॉट. सो यू नीड नॉट, सॉरी नॉट हे ऑलरेडी लिहिलेलं आहे. सो यू नीड नॉट ब्रिंग युअर बुक्स टुमॉरो. ओके, तुम्हाला बुक्स आणण्याची आवश्यकता नाही आहे उद्या, हे याचा अर्थ झाला. नेक्स्ट आहे यू डॅश हॅव इन्फॉर्म्ड मी अर्लियर. तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे होतं. ओके, सो यू शुड हॅव म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे होतं. परत हे काय, इन्फॉर्म्ड आलंय, म्हणजेच काय आलंय, पास्ट टेन्स आलाय आणि हे शालचं शुड होणार. सो यू शुड हॅव इन्फॉर्म्ड मी अर्लियर, तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे होतं. फोर्थ सेंटेन्स, शी डॅश हॅव मिस्ड द ट्रेन. शी डॅश हॅव मिस्ड द ट्रेन. आता इथे काय येणार, बघा बरं काय येणार,
परत इथे पॉसिबिलिटी सांगतोय, राईट? सो काय येणार इथे? जस्ट थिंक ऑफ दॅट. शी मस्ट हॅव. सो इथे काय सांगतोय आपल्याला? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगतोय. सो जेव्हा कधी आपल्याला स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगायची असेल तर आपण इथे मस्ट यूज करतो. सो शी मस्ट हॅव मिस्ड द ट्रेन. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन. ही डॅश हॅव रीच्ड होम बाय नाव, हिज कार इज आउटसाइड. सो आता इथे काय आहे? इथे आपल्याला काय दाखवत आहे? इथे पण आपली काय आहे? अगदी स्ट्रॉंग लॉजिकल गोष्ट आपण सांगतोय की तो ना की तो त्याने हे राहिलंच असेल, म्हणजे त्याचं जे ही मस्ट हॅव हिज कार इज आउटसाइड. सो तो घरी पोहोचला असेल. आता इथे काय? परत स्ट्रॉंग लॉजिकल ऑब्लिगेशन आहे. म्हणजेच काय? म्हणजे आपण इथे एकदम स्ट्रॉंगली सांगतोय, स्ट्रॉंग आपलं लॉजिक वापरतोय की इथे तो बेस्ड ऑन द एव्हिडन्स. आता इथे काय आहे? इथे हिज कार इज आउटसाइड, म्हणजे इथे आपल्याला एक एव्हिडन्स मिळतोय आणि त्या एव्हिडन्सवरून आपण कन्क्लुजन काढतोय की तो गेलाच असावा, कारण त्याची कार बाहेर उभी आहे. सो आपल्याला काहीतरी एव्हिडन्स दिसते, त्याच्यावरून आपण लॉजिकल गेसिंग करतोय. सो दॅट इज वाय इथे काय येणार? मस्ट येणार. ओके. आणि आय गेस वरचं इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे. इथे माईट येणार आहे, माईट किंवा मे. बट इथे पास्ट टेन्स आलाय, सो दॅट इज वाय वी विल यूज माईट. मिस आला असतं तर आपण मे यूज केला असता. बिकॉज इथे पण काय दाखवतंय? एका पास्ट इव्हेंटची पॉसिबिलिटी दाखवते. इथे आपण शॉर्ट का आहोत? कारण इथे आपल्याला एव्हिडन्स दिसतोय की त्याची कार बाहेर आहे, म्हणून तो गेला असेल घरी. सो म्हणून इथे आपण मस्ट हा यूज केला, जे आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्स सांगतो, म्हणजे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगतो. ओके. आणि इथे काय? आपण पास्ट इन्सिडेंट्स वरून, बिकॉज आपण ट्रेन मिस केलेली आहे म्हणून आपण ही पॉसिबिलिटी सांगतो इथे. सो दिस इज स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. दॅट इज वाय वी आर युजिंग स्ट्रॉंग पॉसिबल लॉजिक बेस्ड ऑन द एव्हिडन्स, म्हणून इथे आपण मस्ट यूज केला. नेक्स्ट आहे यू आउट टू रिस्पेक्ट. आपल्याला माहिती आहे आउट नंतर ऑलवेज टू येतं, म्हणजे ही तुमची ड्युटी आहे की तुम्ही तुमच्या पेरेंट्सची रिस्पेक्ट केलीच पाहिजे. ओके. सो दीज आर ऑल द आन्सर्स. हे सगळे उत्तर आहेत. कशासाठी? आपण जे काही आज मॉडेल्स बघितले त्याचे हे सगळे उत्तर आहेत. तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर वेल अँड गुड, वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. ओके. अँड प्लीज टेल अस इन द कमेंट सेक्शन. तुम्ही आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला लेक्चर समजलेलं आहे, तुम्हाला अजून काय हवं आहे. तुम्हाला सायन्स, इंग्लिश, मॅथ किंवा जे काही असेल, म्हणजे GSचे सब्जेक्ट्स असतील, तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की त्या बाबतीत पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. आणि तुम्हाला जर कन्सेप्ट कळाला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, किंवा तुम्ही सेव्ह लेटरला सेव्ह करून ठेवा, किंवा लाईक करून ठेवलं तरी तुम्ही नंतर ते रिवाईज करताना हा व्हिडिओ बघू शकता. सो दॅट तुम्हाला सगळे जे लेक्चर्स आहेत ते रिवाइंड होतील किंवा रिवाइज होतील. ओके. सो यू कॅन गो बॅक टू द प्लेलिस्टमध्ये आपले सगळे जे ग्रामर टॉपिक्स आहेत ते आपण व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. तुम्ही तेही जाऊन नक्की चेकआउट करू शकता. अँड थँक्यू फॉर बिंग विथ मी टिल हिअर. जर तुम्ही आम्हाला इतकं सपोर्ट करताय, थँक्यू फॉर इट. अँड कीप स्टडिंग, कीप वर्किंग हार्ड. शून्यापासून शिखरापर्यंत. थँक्यू.